सुस्वागतम. मी प्रफुल्ल फर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा सहर्ष स्वागत करत आहे. तुम्हाला माहितीच आहे, आता 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. मुलांसाठी बरेचसे पर्याय आता उपलब्ध आहेत. कोणी कॉलेज करण्यासाठी आता प्रयत्न करणार, कोणी ITIच्या ॲडमिशनसाठी प्रयत्न करणार, इकडे फॉर्म भरणार. मी तुमच्यासमोर आता ITIचे ॲडमिशन्स आणि त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आलेलो आहे. पेनची जी संस्था आहे तिचं नाव आहे हुतात्मा नाव्या कातकरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. मी तिथं कार्यरत आहे. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग या विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाच्या अंतर्गत चालते. या संस्थेची स्थापना 1995 एवढी जुनी संस्था आहे. 1995 साली या संस्थेची स्थापना झाली. साधारणतः 11,600 स्क्वेअर मीटर या जागेचं क्षेत्रफळ आहे. एवढी विस्तीर्ण ही अशी संस्था आहे. आता मी तुम्हाला ऑगस्ट 2025 या प्रवेश प्रक्रिये संदर्भात थोडीशी माहिती देतो. पेन संस्थेची. आपल्या पेन या संस्थेमध्ये प्रवेशासाठी 5 व्यवसायात 6 युनिटमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रत्येक युनिटमध्ये 20 ते 24 जागा असतात. काही युनिटमध्ये 20 जागा आहेत तर काही युनिटमध्ये 24 जागा. यापैकी 20 जागा या IMC म्हणजे मॅनेजमेंट कोट्यासाठी असतात व राहिलेल्या जागा या कॅप म्हणजे कॉमन ऍप्लिकेशन प्रोसेसद्वारे राखीव असतात. या 20 ते 24 जागांमध्ये SC, ST, NT, OBC प्रवर्गासाठी प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुद्धा काही जागा राखीव असतात. मुलींसाठी प्रत्येक व्यवसायात 30 जागा राखीव असतात. 90% जागा या गृह जिल्ह्यासाठी म्हणजे आपण रायगड जिल्ह्यात येतो तर रायगड जिल्ह्यातील पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 90% जागा व 10% जागा या इतर जिल्ह्यातील राखीव प्रशिक्षणार्थ्यांसाठी असतात की जे दुसऱ्या जिल्ह्यातल्या ITI साठी सुद्धा ऍप्लिकेशन करतात. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असते. कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप यात होऊ शकत नाही. आपली जी वेबसाईट आहे ज्या वेबसाईटद्वारे ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया चालते ती म्हणजे admission.dvet.gov.in. या वेबसाईटमध्ये जाऊनच विद्यार्थी आपला फॉर्म भरू शकतात. त्यांनी आपला फॉर्म न्यू कॅन्डिडेट्समध्ये जाऊन लॉग इन करून हा फॉर्म भरायचा असतो. फॉर्म भरताना 2-3 गोष्टी सुरुवातीला तुम्हाला टाकाव्या लागतात. म्हणजे तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID या 2-3 गोष्टी टाकाव्या लागतात. हे भरल्यानंतर तुम्हाला एक OTP तुमच्या मोबाईलवर येतो. लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो मोबाईल तुम्ही घेता हा कुठल्याही परिस्थितीत बदलायचा नाही. कारण त्यानंतर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया असो किंवा तुमचा ITI मध्ये नंबर लागल्यानंतर तुमची ITI पूर्ण होईपर्यंत त्या मोबाईलवरतीच तुम्हाला सगळे मेसेजेस, सगळ्या माहिती ही याच मोबाईल नंबरवरती येणार आहे. त्यामुळे हा मोबाईल बंदही करू नका, बदलू नका. आपल्या पेन ITI मध्ये प्रवेशासाठी 2025-26 साठी कुठले कुठले व्यवसाय उपलब्ध आहेत तर फिटर म्हणजे जोडारी, इलेक्ट्रिशियन, संधाता म्हणजे वेल्डर, नळ कारागीर म्हणजे प्लंबर आणि कॉस्मेटॉलॉजी ज्याला आपण मुलींसाठी हा स्पेशल ट्रेड आहे. ब्युटी पार्लर साधारणतः त्याच्या ब्युटी पार्लरचा हा नवीन नाव आहे कॉस्मेटॉलॉजी. तर फिटर इलेक्ट्रिशियन 2 वर्षाचे ट्रेड आहे तर उरलेले वेल्डर, प्लंबर आणि कॉस्मेटॉलॉजी हे 1 वर्षाचे ट्रेड आहेत. त्याच्यात कॅपॅसिटी प्रत्येकाची तुम्हाला दाखवलेली आहे. फिटरची 20 आहे ज्याच्यामध्ये 16 कॅप सीट आहेत तर 4 IMC सीट आहेत. IMC म्हणजे मॅनेजमेंट कोटा. मॅनेजमेंट कोट्याच्या जरी सीट असल्या तरी त्यांची सुद्धा ऑनलाईन मेरिट लागते. ही गोष्ट
मित्रांनो, लक्षात घ्या, सगळ्यांची मेरिट लिस्ट ऑनलाईन लागते. इलेक्ट्रिशियनचं सुद्धा एकच युनिट आहे, ज्याच्यात 16 कॅप सीट आहेत, 4 IMC अशा 20 सीट आहेत. वेल्डरचे मात्र 2 युनिट आहेत. त्याच्यामुळे त्यांची कॅपॅसिटी, ऍडमिशन कॅपॅसिटी ही 40 आहे. म्हणजे एका युनिटसाठी 20, दुसऱ्या युनिटसाठी 20. त्यामध्ये 32 सीट या कॅप सीट आहेत, तर 8 सीट या मॅनेजमेंट कोट्याच्या सीट्स आहेत. नळ कारागीरच्या आणि कॉस्मेटॉलॉजीच्या 24 सीट्स असतात. त्याच्यामुळे नळ कारागीरच्या कॅप सीट 19 आहेत, तर IMC सीट 5 आहेत. आता आपण पुढे जाऊया. त्यांची फी स्ट्रक्चर तुम्हाला सांगतो. व्यवसाय निहाय प्रवेश शुल्क, खुला प्रवर्ग आणि आरक्षित प्रवर्ग असे वेगवेगळे फी स्ट्रक्चर आहेत. खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी, आरक्षित प्रवर्ग म्हणजे SC, ST, NT, OBC यांच्यासाठी. जे आरक्षित प्रवर्ग आहेत, रिझर्व्ह कॅटेगरी, त्यांची कॉमन फी आहे 950 रुपये. तर खुला प्रवर्ग ओपन साठी, फिटरसाठी फी आहे 3350 रुपये 2 वर्षाची. ही पूर्ण जितका तो ट्रेड आहे वर्षांचा, म्हणजे फिटर इलेक्ट्रिशियन 2 वर्षाचा, तर त्यांची 2 वर्षाची फी आहे. इलेक्ट्रिशियन 2950 रुपये, वेल्डर, प्लंबर, कॉस्मेटॉलॉजी ही 1 वर्षाची ट्रेड आहे. त्यांची फी अनुक्रमे 2150 आहे, 1950 आहे, किंवा कॉस्मेटॉलॉजीची फी 1750 रुपये आहे. फिटर इलेक्ट्रिशियन साठी कंपल्सरी तुमचं 10वी उत्तीर्ण लागतं. 10वीची मार्कशीट तुम्हाला, मूळ कागद, ओरिजिनल मार्कशीट तुम्हाला जोडावी लागते. तर वेल्डर, प्लंबर साठी तुम्ही 10वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण कशी मार्कशीट चालते. कॉस्मेटॉलॉजीसाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण मुलगी लागते. त्यांची IMC ची फी सुद्धा वेगवेगळी आहे. फिटर साठी IMC ची फी 60,000 रुपये आहे, ती 2 वर्षाची फी आहे. इलेक्ट्रिशियन साठी 50,000 रुपये फी आहे, आणि पुढील प्रमाणे बाकीच्या IMC च्या फीज आहेत. आता व्यवसाय निहाय रोजगाराच्या संधी तुम्हाला मी थोड्याशा सांगतो, की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठला ट्रेड केल्यानंतर आपल्याला रोजगार मिळू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ITI चा कुठलाही ट्रेड असो, हा अशा प्रकारे डिझाईन केलेला असतो की तुम्ही रोजगारक्षम बनता. तो ट्रेड झाल्या तुम्हाला कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप मिळते. अप्रेंटिसशिप 1 वर्षाची केल्यानंतर तुम्हाला कंपनीमध्ये जॉब भेटू शकतो. म्हणून कुठलाही ITI चा ट्रेड हा रोजगारक्षम म्हणूनच केलेला आहे. आता फिटर साठी तुम्हाला रेल्वे, स्टील कंपन्या, फिटर हा म्हणजे कसं, मदर ऑफ ऑल ट्रेड्स. तुम्ही फिटर केलं की कुठल्याही कंपनीमध्ये लागू शकता. फिटर आणि इलेक्ट्रिशियन. फिटर केल्यानंतर तुम्हाला रेल्वे, स्टील कंपन्या, शिपिंग कॉर्पोरेशन, केंद्र, राज्य, खाजगी आस्थापने नोकऱ्याच्या संध्या उपलब्ध आहेत. स्वयंरोजगार सुद्धा काही वर्षाच्या अनुभवाने तुम्ही करू शकता. इलेक्ट्रिशियन तुम्ही जर का केलं, तर केंद्र, राज्य, खाजगी आस्थापनांमध्ये तुम्हाला नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध आहेत. ड्राफ्ट्समन मेकॅनिक हा आता यावर्षी तुम्हाला या संस्थेत उपलब्ध नाही. वेल्डर सुद्धा एक खूप छान ट्रेड आहे. तो सुद्धा सगळ्या कंपन्यांमध्ये लागतो, आणि वेल्डरचं एक असं असतं की तुम्हाला स्वयंरोजगाराच्या संधी भरपूर असतात. तुम्ही थोडासा अनुभव घेतला की तुम्ही स्वतःचं वर्कशॉप टाकू शकता. नळ कारागीरचं तसंच आहे. तुम्हाला सगळीकडे संध्या उपलब्ध आहेत. स्वयंरोजगाराच्या संधी चांगल्या आहेत. कॉस्मेटॉलॉजी मुलींच्या बाबतीत तर काय, त्यांचं स्वतःचं ब्युटी पार्लरचा ते व्यवसाय सुरू करू शकतात. इथपर्यंत त्या 1 वर्षाच्या अनुभवाने ट्रेन होतात. आता फिटरच्या, इलेक्ट्रिशियनच्या तुम्हाला मी आता माहिती सांगितलीच आहे. ड्राफ्ट्समन मेकॅनिकला उत्तम संधी असते. कॉस्मेटॉलॉजी तुम्ही स्वतः ब्युटी पार्लर व्यवसाय मुली चालू करू शकता. वेल्डर सर्व आस्थापनांमध्ये लागते. प्लंबरला सुद्धा सर्व आस्थापना लागतात. आता तुम्ही जर का ऍडमिशन घेत असाल तर तुमचे काय काय फायदे होतील मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. सर्वात पहिलं म्हणजे अत्यंत वाजवी दरामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेता. बघा, कुठल्या ठिकाणी तुम्ही 950 रुपयात रिझर्व्ह कॅटेगरीची मुलं 950 रुपयात प्रशिक्षण घेऊ शकता, किंवा फिटरचे 3350 रुपयामध्ये तुम्हाला फिटर जोडाईसारखा चांगला ट्रेड 2 वर्ष शिकायला भेटेल.
म्हणजेच काय, सरकारी शुल्क अत्यंत वाजवी आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट कोट्यात जरी तुम्ही जास्त पैसे भरून प्रवेश घेतला असला तरी त्यांना एक संधी आहे की राज्य सरकारच्या शुल्क प्रतिपूर्ती योजनेमार्फत त्यांनी भरलेले पैसे परत मिळू शकतात. त्यांच्या काही अटी व शर्ती असतात, त्या तुम्ही जेव्हा ऍडमिशन घ्याल त्यावेळी तुम्हाला सांगण्यात येईल. त्याप्रमाणे तुम्ही कागदपत्र रेडी ठेवा. तुम्हाला ज्यावेळी त्याची लिंक ओपन होईल त्यावेळी माहिती मिळेल. OJT साठी आम्हाला OJT म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग हे प्रत्येक ट्रेडसाठी कंपल्सरी केलेलं आहे सरकारने. OJT ऑन जॉब ट्रेनिंग इतकं चांगलं आहे की तुम्ही ITI मध्ये शिकत असतानाच तुम्हाला काही दिवसांसाठी म्हणजे 15 ते 45 दिवसांसाठी कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं जाते. प्रशिक्षणासाठी पाठवलं जाते म्हणजे तुम्हाला काही तिथे प्रत्यक्ष काम करायचं नसतं. तिथं तुम्ही फक्त जाऊन ऑब्झर्वेशन करता, सेफ्टी रूल कसे पाळले जातात हे बघता, कंपन्यांमध्ये वर्क कल्चर कसं आहे हे पाहता. याद्वारे तुम्हाला पुढील काळामध्ये कॉन्फिडन्स येतो. कंपनी म्हणजे काय ह्याची भीती निघून जाते. हे मुलांसाठी एक खूप चांगलं शिक्षण आहे. OJT करण्यासाठी आम्ही त्या कंपन्यांबरोबर MOU म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग सुद्धा करतो, जेणेकरून आम्हाला तेव्हा त्या कंपनीला सुद्धा खात्रीलायक विद्यार्थी तेवढ्या 15 ते 45 दिवसांसाठी मिळतात. प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना ST पासची सवलत भेटते. SC प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना टूलकिट भेटतं. प्रशिक्षण संपल्यानंतर सुद्धा आम्ही उमेदवारांसाठी अप्रेंटिसशिप म्हणजे शिकाऊ उमेदवारीसाठी तसेच रोजगारासाठी आम्ही काही कंपन्यांना आमंत्रित करतो. त्यांचा प्लेसमेंट ड्राईव्ह ITI मध्ये आयोजित करतो, ज्याद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा जॉब चालू असतात जॉबसाठी शुअरिटी भेटते. त्यांना जॉब भेटतो, त्यांना अप्रेंटिसशिप भेटते प्लेसमेंट ड्राईव्ह केल्यामुळे. तसेच नुसतंच आम्ही प्रशिक्षणार्थ्यांना टेक्निकल नॉलेज देत नाही, त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा सुद्धा प्रयत्न ITI मार्फत करण्यात येतो. आम्ही महिन्यातून किमान एकदा प्रशिक्षणार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे गेस्ट लेक्चर आयोजित करतो. त्याद्वारे त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, सेफ्टी या विषयांवरील सर्वांगीण विकासावर लक्ष दिले जाते. वर्षभरातून एकदा तंत्र प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याद्वारे त्यांच्या सर्वांगीण प्रगतीवरती भर दिला जातो. वर्षभरातून किमान एकदा इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे हे OJT पेक्षा वेगळं, इंडस्ट्रियल व्हिजिट 1 किंवा 2 दिवसाचे आयोजित केले जाते. म्हणजे प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थींना कंपनीत जाऊन तेथे काम कसे चालते याचा अनुभव मिळतो. त्यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास वाढतो. कंपन्यांबरोबर योग्य समन्वय साधून उमेदवारांसाठी म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांसाठी पास झालेल्या अप्रेंटिसशिप व जॉबसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले जातात. आता हे झाले प्रशिक्षणार्थ्यांचे फायदे. आता तुम्ही जेव्हा ऍडमिशनसाठी येता त्यावेळी तुमच्याजवळ काय काय कागदपत्र आवश्यक आहेत, डॉक्युमेंट आवश्यक आहे, ह्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो. सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरता त्याची त्या प्रवेश अर्जाची प्रत ही तुमच्याकडे लागते. मूळ म्हणजे ओरिजिनल 10वीचं मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला या 2 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी जमा कराव्या लागतात. त्या मूळ म्हणजे ओरिजिनलच असाव्या लागतात. 3 फोटोज लागतात, डोमेसाईल सर्टिफिकेट लागते, आधार कार्डची झेरॉक्स लागते, आधार कार्ड लिंक असलेल्या कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या खाते पुस्तकाची तुमच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागते. तुम्ही कॅटेगरीमधनं रिझर्व्ह कॅटेगरीमधनं प्रवेश घेत असाल तर SC आणि ST कॅन्डिडेटला कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहेच. तसेच OBC या प्रवर्गातील कॅन्डिडेटसाठी नुसतंच कास्ट सर्टिफिकेट नाही तर त्याबरोबर त्यांना नॉन क्रिमिलियर सुद्धा जोडावं लागते. नॉन क्रिमिलियर म्हणजे कमी उत्पन्नाचा दाखला जो या वर्षीचाच आहे, चालू वर्षाचा.
तसेच काही काही उमेदवार हे खेळामध्ये त्यांनी जिल्हा स्तर किंवा त्या पुढील स्तरावर म्हणजे जिल्हा स्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर यावर खेळले असतील तर त्याचं सर्टिफिकेट जोडावं लागेल. कारण फॉर्म भरताना तुम्ही जर का खेळातील पॉइंटवर टिक मार्क केला तर त्याप्रमाणे तुमचे मार्क वाढतात. जिल्हा स्तर किंवा त्याच्या वरच्या स्तरावरचाच खेळातलं सहभाग असणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही जो खेळाचा सर्टिफिकेट द्या त्यावरती जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा राज्य क्रीडा अधिकारी अशा अधिकाऱ्यांचंच सही शिक्का असणारं क्रीडा सर्टिफिकेट लागू पडतं. तसेच इंटरमिडिएट ड्रॉइंग केलं असेल तर तो सुद्धा तुम्ही टिक मार्क करा फॉर्म भरताना, त्याचे सुद्धा तुम्हाला मार्क वाटतात. आणि ते सर्टिफिकेट जोडावं लागते जेणेकरून ITI मध्ये तो फॉर्म चेक करता येतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रवेशासंदर्भात की प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण ऑनलाईन असल्यामुळे सर्वप्रथम तुम्ही वेबसाईटवर उपलब्ध असणारी माहिती पुस्तिका नीट वाचून घ्या. तसेच तुम्ही जेव्हा फॉर्म भरता त्यावेळी तुमचा मोबाईल नंबर बिनचूक टाका. 10वीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे तुमचं नाव आहे तसंच नाव तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना टाका. यात चूक होता कामा नये. आणि तुमचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्यावरील तुमची जी जन्मतारीख आहे ती सुद्धा चुकवू नका. तर एकदा का तुम्ही फॉर्म भरून सबमिट केला की त्याच्यात चेंज होत नाही. आपला मोबाईल नंबर जो तुम्ही देत आहात फॉर्म भरताना तो आधार कार्डशी लिंक असावा हे फार गरजेचं आहे. आणि त्याही पुढचं महत्वाचं, हा मोबाईल नंबर नंतर बदलू नका, बंद करू नका. कारण संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच नाही तर तुमचं ITI पूर्ण होईपर्यंत याच मोबाईल नंबरवरती OTP, महत्वाच्या सूचना या सगळ्या या मोबाईल वरतीच येत राहणार. पुढे नाही तर अडचण होईल, म्हणून मोबाईल नंबर बदलायचा नाही. अपंग उमेदवार जे आहे, जे अर्ज करू इच्छितात त्यांना त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार त्यांनी आपल्या कुठल्याच ट्रेडमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू शकते याची संपूर्ण यादी ही माहिती पुस्तिकेत आहे. ती वाचून त्याप्रमाणेच अर्ज करावा. तसेच जे विद्यार्थी बाहेरच्या राज्यातनं 10वी करून आलेले आहेत आणि या राज्यात ते फॉर्म भरू इच्छितात त्यांना प्रमाणपत्र, समकक्षता प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे. आणि त्यांचं फी स्ट्रक्चर सुद्धा वेगळं आहे. हे त्यांनी फॉर्म भरताना वाचून घ्यावे. आता प्रवेशाचे महत्वाचे टप्पे. सर्वप्रथम वेबसाईटवर भरलेला फॉर्म जो तुमचा आहे, सर्वात पहिला टप्पा काय तर फॉर्म आपला जो ऍप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्म करून घेणे. त्यासाठी तुम्ही काय करायचं, हा जो तुमचा प्रवेश अर्ज आहे जो तुम्ही झेरॉक्स केलेला आहे तो जवळच्या कुठल्याही संस्थेमध्ये घेऊन यायचा. येताना सर्व प्रकारचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन यायचे. तिथं उपस्थित असणारे कर्मचारी हा फॉर्म तुमचा नीट चेक करणार, तुमचे डॉक्युमेंट चेक करणार, जेणेकरून काही फॉर्म मध्ये चूक असल्यास, काही दुरुस्ती असल्यास ती करता येऊ शकते. कारण एकदा का फॉर्म कन्फर्म केला की त्यामध्ये दुरुस्ती होऊ शकत नाही. त्याची तुम्हाला कन्फर्मेशन साठी फी भरावी लागते. ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपये, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 100 रुपये आणि परराज्यातला असेल तर त्याच्यासाठी वेगळी फी आहे आणि परदेशातनं असेल तर त्याच्यासाठी वेगळी फी आहे. हे कन्फर्मेशन तुमचं झालं की मग तुमच्या अकाउंटवर म्हणजे तुमच्या मोबाईल वरती तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड येतो. त्याने पुन्हा तुम्ही या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर्ड कॅन्डिडेट वरती जाऊन पुन्हा लॉग इन करायचं आणि मग पुढची स्टेप आहे ती चॉईस देणं. तुम्हाला हवा असणारा ट्रेड, हवी असणारी ITI असे तुम्ही चॉईस द्यायचे असतात. चॉईस देताना काळजीपूर्वक चॉईस द्या जेणे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. चॉईस दिल्यानंतर एकूण 5 ते 6 प्रवेशाच्या टप्पे होतात, प्रवेश फेऱ्या होतात. प्रथम प्रवेश फेरी, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 5वी प्रवेश फेरी.
या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला तुमचा नंबर लागला, तुमचा फॉर्म, तुमचा नंबर कुठे लागला याबद्दल तुम्हाला मोबाईलमध्ये माहिती येते. तुम्हाला मेसेज येतो. तुमचा नंबर नाही लागला तर पुढच्या प्रवेशासाठी तुम्हाला वेट करावं लागतं.